सांगलीच्या आटपाडी पलूस दुधोंडीमध्ये महापुरुषांचे पुतळे हटवल्यानं सध्या तणाव बघायला मिळतोय। महापुरुषांचे पुतळे हटवल्यानं प्रशासनाविरोधात मोठा रोष व्यक्त केला जातोय। महसूल प्रशासन आणि पोलिसांकडून पुतळे हटवण्याची मागणी सुद्धा केली जाते आणि फक्त अनधिकृत पुतळे हटवल्याचा प्रशासनानं दावा केलाय। आटपाडी पलूस दुधोंडीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त सध्या तैनात आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, नक्कीच गौरी, सांगलीतील आटपाडी आणि पलूस तालुक्यातील दुधोंडीमधील महापुरुषांचे पुतळे प्रशासनाने मंदिरात हटवल्यात। आटपाडीमध्ये 2 फेब्रुवारी रोजी तर दुधोंडीमध्ये 8 जानेवारी रोजी महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले होते। परंतु हे महापुरुषांचे पुतळे उभारत असताना संघटनांनी प्रशासनाची मात्र कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती। त्यामुळे विना परवाना हे पुतळे उभे करण्यात आल्याचा प्रशासनाचा दावा होता। आटपाडीमधील महापुरुषांचा पुतळा 2 फेब्रुवारी रोजीच प्रशासनाने हटवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यावेळी संघटना आक्रमक झाल्या होत्या, त्यामुळे पुतळा त्याच ठिकाणी बसवण्यात आला होता। अखेर मध्यरात्री महसूल प्रशासन आणि पोलिसांनी दोन्ही ठिकाणचे महापुरुषांचे पुतळे हटवलेत। त्यामुळे आटपाडी आणि पलूस तालुक्यातील दुधोंडी येथे तणाव निर्माण झाल्याने मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। गौरी, नक्कीच स्वप्नील, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।